काय मित्रांनो, गणित म्हटलं की आकडेमोड करून कंटाळा येतोय का? मग आज आपण आकडेमोड नाही तर चक्क चित्र काढत गणित शिकणार आहोत. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीचा अतिशय सोपा आणि रंगीत धडा चित्रलेख. समजा तुमच्या वर्गातील मुलांना आवडीची फळे कोणती आहेत हे सांगायचं आहे, तर मी फळांची नावे आणि संख्या लिहून दिली तर ते वाचायला वेळ लागेल. पण तेच जर मी छान चित्रांच्या स्वरूपात दाखवलं तर पटकन समजेल ना. यालाच आपण म्हणतो चित्रलेख. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर चित्रलेख म्हणजेच काय? दिलेली माहिती चित्राच्या साहाय्याने दर्शवणे म्हणजेच चित्रलेख. चित्रलेख म्हणजेच काय? दिलेली माहिती चित्रांच्या साहाय्याने दर्शवणे. म्हणजेच चित्रलेख. आणि बघा, यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली आहे ती माहिती, त्याला आपण डाटा असे म्हणतो. तर दुसरा आहे प्रमाण. प्रमाण म्हणजेच काय? स्केल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चित्रलेख काढण्यासाठी आपल्याला प्रमाण लागतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा प्रमाण म्हणजेच काय? तर बघा, एका बागेत 40 आंब्याची झाडे आणि 20 नारळाची झाडे आहेत. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? चित्रलेख काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कागदावर 40 झाडे काढणे शक्य आहे का? तर नाही. मग आपण काय वापरतो? प्रमाण. आता प्रमाण म्हणजेच काय? तर बघा, आंब्याची किती झाडं आहेत? 40 आणि नारळाची आहेत 20. आता बघा, जर 40 झाडे आहेत आणि नारळाची 20 झाडे आहेत, पण मी असं म्हणलं, जर 10 झाडामागे काय म्हणलं बघा, जे काही नारळाची किंवा आंब्याची 10 झाडे आहेत, ह्या 10 झाडामागे जर मी एक चित्र काढलं तर अशी बघा, आंब्याची किती झाडे आहेत? 40. किती झाडे आहेत रे? 40 झाडांमागे आपल्याला किती चित्रे काढावी लागतील? तर आपल्याला काढावी लागतील 4 चित्रे. किती? 4 चित्रे. कशाची रे? जी आंब्याची झाडे आहेत त्यासाठी किती आपल्याला चित्रे काढावी लागतील? 4 चित्रे. आणि जे काही नारळाची किती झाडे आहेत रे? तर नारळाची आहेत 20 झाडे. तर बघा, 10 झाडांसाठी आपण काय म्हणतो? एक चित्र. तर 20 झाडांसाठी आपल्याला किती चित्र काढावी लागतील? 2 चित्रे. किती चित्रे काढावी लागतील? 2 चित्रे. म्हणजे नारळासाठी आपण काय केलं रे? जे काही 2 चित्रे काढली किंवा आंब्यासाठी आपण 4 चित्रे काढणार आहोत. ह्यालाच काय म्हणायचं? प्रमाण. ह्यालाच काय म्हणायचं बघा? प्रमाण. म्हणजेच प्रमाण एक चित्रे बरोबर काय आहेत रे? 10 झाडे. काय आहेत? 10 झाडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चित्रलेख काढूया. हे ते काय आहे बघा? इथे आहे आंबा आणि इथे काय आहे? नारळ. आता बघा, आपल्याला काय करायचे आहेत? 2 चित्र काढायचे आहेत. तर ह्यासाठी एक तक्ता असतो. तर ह्यामध्ये मी काय करते? जे काही झाड आहे, हे झाड कसं दाखवते बघा? झाडासाठी चित्र. मी काय केलं? एक हे चित्र काढलं. आपल्याला अशी किती झाडे काढायचे आहेत? 4. कारण आपण काय म्हणलं आहे? 10 झाडासाठी एक चित्र. तर आंब्याची किती चित्रे काढायला पाहिजेत रे? 4. म्हणून ही काय केली बघा, मी 4 झाडांची चित्रे काढली. म्हणजेच एका झाडापाठीमागे 10, एका चित्रापाठीमागे 10 झाडे असतील. तर 10 × 10, 10 × 2 = 20, 10 × 3 = 30 आणि 10 × 4 = 40. म्हणजे आंब्याची किती झाडे झाली रे? 40 झाडे. आणि नारळासाठी मी काय केले रे? ही 2 झाडे काढली. किती काढली? 2 झाडे. तर किती होणार आहेत बघा? 10 × 10, 10 × 2 = 20. लक्षात आलं का? आता बघा, जेव्हाही परीक्षेमध्ये चित्रलेख येईल तेव्हा सर्वात आधी खाली दिलेले काय करायचे रे? प्रमाण बघा आणि त्या चित्राला प्रमाणाने गुणले की तुम्हाला खरी संख्या मिळेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?
तर लक्षात ठेवा, हा जो काही चित्रलेखा आहे, ह्या चित्रलेखामुळे काय होते रे, माहिती आकर्षक दिसते, कमी जागेत जास्त माहिती देता येते आणि प्रमाण ओळखणे हीच ह्या चित्रलेखची खरी ट्रिक आहे. तर मग आता गणिताची भीती सोडा आणि चित्रांच्या दुनियेत फिरायला लागा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. गणिताच्या अशाच सोप्या ट्रिकसाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. कारण आता गणित रटायचं नाही तर मजेत शिकायचं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.